तुलना थांबवा. स्वतःची इतरांशी, आपल्या मुलांची इतर मुलांशी, आपल्या बायकोची दुसऱ्याच्या बायकोशी, आपल्या नवऱ्याची इतरांच्या नवऱ्याशी, आपल्या जीवनशैलीची इतरांच्या जीवनशैलीशी. एक छोटीशी गोष्ट. एक कावळा असतो. तो खूप सुखी आणि आनंदी असतो. त्याने याआधी कधीही इतर पक्षी पाहिलेले नसतात. त्यामुळे त्याला आपण मुक्त आकाशात उडू शकतो याचा अभिमान असतो. एक दिवस तो पोपटाला पाहतो. पोपटाचा तो हिरवा रंग, लाल चोच पाहून त्याला वाटते, हा पक्षी किती सुंदर आहे, मी असा का नाही. तो पोपटाला जाऊन तसे सांगतो देखील. पोपट म्हणतो, जोपर्यंत मी मोराला पाहिले नव्हते तोपर्यंत मला सुद्धा असेच वाटायचे की मी किती सुंदर आणि नशीबवान आहे, पण आता वाटत नाही. मग कावळा पोपटाला घेऊन मोराला भेटायला जातो. तर मोर एका पिंजऱ्यात असतो. कावळा मोराला पाहून म्हणतो, तू किती सुंदर आहेस आणि नशीबवान सुद्धा, तुला एवढा छान रंग आणि पिसारा मिळाला आहे. तेव्हा मोर कावळ्याला म्हणतो, मला तर वाटते सगळ्यात नशीबवान तूच आहेस. फक्त तू असा आहेस की कुणीही तुला पिंजऱ्यात बंद करून ठेवू शकत नाही. तू स्वतंत्र आहेस. हे ऐकून कावळ्याला कळते की तो किती नशीबवान आहे. असं आपल्या प्रत्येकासोबत घडतं. 5 लाख वर्षाला कमावणाऱ्या व्यक्तीला मित्र 12 लाख कमावतो त्याचं वाईट वाटतं. 12 लाख कमावणाऱ्या व्यक्तीला 24 लाख कमावणाऱ्या व्यक्तीविषयी असूया असते. 24 लाख कमावणाऱ्या मनातल्या मनात सतत म्हणत असतो, पैसा तर खूप मिळतोय पण शरीर साथ देत नाही. यापेक्षा 4 कष्टाची कामं केली असती, पैसा कमी कमावला तर शरीर चांगलं राहिलं असतं. ही समाजात घडणारी सत्य परिस्थिती आहे. एका पत्नीला वाटते की मैत्रिणीचा पती खूप कमावतो, माझा नाही. पण जो पती खूप कमावतो तो कदाचित त्याच्या पत्नीला वेळ देऊ शकत नसेल. कुणाची तरी बायको सुंदर दिसते म्हणून एखाद्या नवऱ्याला वाईट वाटते, पण आपली बायको सुंदर स्वयंपाक करते याचं कौतुक त्याला वाटत नसतं. मैत्रिणीचा मुलगा दुसऱ्या देशात गेला यामुळे एका आईला स्वतःच्या मुलाच्या बाबतीत वाईट वाटतं, पण आजारपणात आपला मुलगा एका हाकेसरशी आपली सेवा करायला हजर असतो याचा विचार ती कधीच करत नाही. जे आपल्याला मिळतं त्याला काहीतरी कारण नक्कीच असते. जे कारण प्रत्येकाला सापडेलच असं नाही, पण जे मिळतंय त्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न आपण नक्की करू शकतो. इतरांशी तुलना करताना मनाला खूप वेदना होत असतात, खूप त्रास होत असतो. आपण दिसायला सुंदर नसू पण आपलं हस्ताक्षर सुंदर असेल. आपण चांगले वक्ता नसू पण उत्तम लेखक असू. आपण लाखात कमवत नसू पण आरोग्य उत्तम असेल. आपण बाहेर देशात नसू पण आपल्या जवळच्या लोकांच्या सानिध्यात असू. आपल्याकडे खूप पैसा नसेल पण आदर आणि प्रेम देणारे लोक जवळ असतील. जे त्याला मिळालं ते मला का नाही असा विचार करण्यापेक्षा हे मला का मिळाले यातून मी काय उत्तम करू शकतो याचा विचार.